रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बैठक टाळत असतात त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये केवळ नापसंती व्यक्त करण्यापुरता सीमित राहणार नाही, तर काही अधिकाऱ्यांच्याबद्दल स्वतः श्रीरंग बारणे अध्यक्ष म्हणून प्रिव्हिलेज मोशन देणार आहेत। मी सुद्धा काही अधिकाऱ्यांच्याबद्दलचा प्रिव्हिलेज मोशन हा त्या ठिकाणी देणार आहे, हक्कभंग प्रस्ताव। याचं कारणच असं की अशा या महत्त्वाच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक राहतं। काही योजनांच्या वतीमध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडे काही पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अधिक जर काही प्रकर्षाने पाठपुरावा करत असेल तर त्याची माहितीसुद्धा अधिकारी वर्गाकडून मिळणं आवश्यक राहतं। आज मी स्वतःहूनच 4G आणि 5G नेटवर्कचा आढावा घेतला आणि BSNLच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सक्त सूचना दिल्या की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी टॉवर्स मंजूर झालेत ते टॉवर लवकरात लवकर कमिशन व्हावेत आणि ज्या ठिकाणचं काम अजून सुरू आहे ते एका मर्यादित कालावधीमध्ये सुरू व्हावं आणि कुठल्याही परिस्थितीत निर्धारित केलेल्या सर्व ठिकाणी 5G नेटवर्क अत्याधुनिक पद्धतीचं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये उपलब्ध झालंच पाहिजे आणि वेळोवेळच्या प्रगतीचा अहवालसुद्धा त्याने द्यावा, अशापैकीच्या सूचना त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा काल मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलत आलो की आपल्या रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांनी राज्याभिषेक 16 रायगडच्या किल्ल्यावरती केला तो